ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। बीड विलास घुले हत्या प्रकरणात आरोपीच्या अटकेसाठी विराट मोर्चा काढण्यात येतोय। मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंची उपस्थिती पाहायला मिळतेय। रमेश घुले कुटुंबियांसह गेल्या 18 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। शासन प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आयोजकांनी केलाय। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाहून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाहून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। यात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित आहेत। मोर्चातील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। विलास घुले यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाची सुरुवात आहे ती छत्रपती क्रीडांगणावरून या ठिकाणी केली जात आहे। माझ्याबरोबर हे मोर्चेकरी आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगता येईल, मोर्चा काढलाय, काय मागणी? 2 महिन्यापूर्वी विलास घुलेचा खून झाला आणि खून झाल्यापासून आजपर्यंत शासनाने केलेलं दुर्लक्ष आणि जे कुणी गुन्हेगार असते राहिलेले बाकी गुन्हेगार ते ह्या दोन्ही मुद्द्यावर धरून आजचा मोर्चा आहे आणि खऱ्या अर्थाने सुरुवात आहे। विलास घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा पहिला मोर्चा आणि या मोर्चाची बीड जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे। हा तर फक्त पहिला मोर्चा आहे। याच्या पुढच्या काळामध्ये जर विलास घुले कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावरची लढाई होईल आणि महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करू। एकीकडे पाहिलं तर त्या बॅनरवरती जे आहे ते खासदार पुत्राला अटक करा ही मागणी या ठिकाणी बॅनरवरती केली। काय पुरणी जॉबमध्ये नाव आहे त्यांचं, इथल्या संबंधित एसपीने पुरणी जॉबमध्ये नाव घेतलंय आणि जर पुरणी जॉबमध्ये नाव असेल आरोपी 100% पण त्यांना अटक झाली पाहिजे। ही भूमिका आमची आहे सगळ्यांची आणि आपण खऱ्या अर्थाने आपण या समाजाला न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। या समाजाला न्याय द्यायचा असेल तर सर्वांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि विशेष म्हणजे या कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा सर्व मोर्चा या ठिकाणी निघाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।